ಅಮ್ಮ ನನಗೆ ಕರೀತೀರಾ बोलवलजी तुम्हाला आज एक कामगिरी बजावायची आहे बघा। आपल्या वाड्यात ज्या पाहुण्या आला आहेत त्यांना रात्रीच्या गाडीने परत पाठवायचं आहे। आम्ही तसं त्यांना सांगितलंय, तुम्ही स्वतः त्यांना स्टेशनवर सोडायला जा। अम्मा असं अचानक अकस्मात गुंडप्पा, तुम्हाला ठाऊकच आहे की हो, आम्ही कधीही अचानक असं काहीच करत नाही बघा। अम्मा ಏನು कल्लोळ ಇದೆಯಾ काही गडबड आहे का? गडबड तर आहेच की हो, पण ती आपल्या आवाक्यातली आहे तेव्हा। जी अम्मा। आणखीन एक गोष्ट, अवनीची गाडी सुटेपर्यंत तुम्ही तिथेच थांबा। त्या शिपुरापुराच्या बाहेर गेल्याची वर्दी आम्हाला मिळायलाच हवी। जी अम्मा। त्या तयारच असतील, तुम्ही जाऊन त्यांना निघायचा निरोप द्या आणि कुणालाही काही सांगायची गरज नाही। आणि हो, गाडी सुटेपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं, समजलं? जी अम्मा। हौदू। पाहुणा म्हणून साप जरी आला तरी त्याचं आदरातिथ्य करायचा आमचा रिवाज आहे, पण तो जर आपली जात दाखवायला लागला तर त्याला तिथेच ठेचायला हवं, हाही आमचा शिरस्ता आहे। एकदा ना एक हत्ती रस्त्याने चालला असतो, मुंगी त्याच्या कानात येऊन काहीतरी बोलते आणि हत्ती बेशुद्ध पडतो। का? ती म्हणते मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ। हा जोक मी लहानपणी सांगायचे। ए किती वाजलेत बघ, खूप उशीर होतोय, चल मी निघते। आणि अनय, उद्या खूप काम आहेत। अगं मी बस ना, एवढी काय घाई आहे? आणि शेजारच्या रूम मध्ये असं जायचंय ना तुला? अगं बस थोडा वेळ। बरं। आमचा आदेश झुगारण्याची हिम्मत कशी झाली म्हणतो आम्ही त्यांची। अजून त्यांनी आम्हाला पुरतं ओळखलं नाहीये जी। गुंडाप्पा, त्यांना बोलावून घेऊन या आमच्याकडे, जा। हे प्रकरण दिसतं तेवढं साधं नाहीये, इतक्या सहजासहजी हे प्रश्न सुटणार नाहीयेत, मुळीच नाही। अवनी, तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्हाला सांगितलेलं कळत नाही की दुसऱ्यांना सांगितलेलं ऐकायची रीत नाही तुमच्या खानदानात? तुम्ही अजून इथे का? बजावून सुद्धा का गेला नाही? बोला। हो, रेवा मला म्हणाली की तुम्ही मस्करी करताय, तिने माझं तिकीटही फाडलं। आम्ही तुमची थट्टा करायला तुम्ही आमच्या कोण? आणि रेवाचा हवाला देऊन स्वतःची सुटका करू पाहताय? आमच्या आज्ञेचा रेवा कधीही उपमर्द करणार नाही, त्याची खात्री आहे आम्हाला। आऊसाहेब, भास ना आता, किती सतवाल तिला? ती बिचारी रडकुंडीला येऊन बॅग भरत होती, शेवटी मी सांगून टाकलं तिला की तुमची ही सवय आहे। रेवा, अहो काय बोलताय तुम्ही? आऊसाहेब, खरंच पुरे ना आता। मी तिला सांगितलंय की लोकांचं खरं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आणि त्यांचा प्रामाणिकपणा बघण्यासाठी तुम्ही त्यांची अशी परीक्षा बघता, तुमची सवय आहे ही, आहे ना? आणि अवनीने आपल्यासाठी इतकं काही केलंय की तिची परीक्षा बघण्याची काहीच गरज नाही असं मला वाटतं, हो ना? प्लीज आऊसाहेब, पुरे करा आता प्लीज। ठीक आहे अवनी, जा, तुमच्या खोलीत निघून जा। रेवा, हे तुम्ही का केलं असं सगळं? अहो, तुम्हाला ती त्रासदायक होत होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतला ना, आणि तुम्हीच तो अमान्य केला। आम्ही जे केलं ते तुमच्या भल्यासाठी केलं जी। आऊसाहेब, मला कळत नाहीये का की तुम्ही जे काही करताय ते माझ्यासाठीच आहे, पण या क्षणी अवनीचं या घरात थांबणं माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे। का? असं का म्हणताय जी? अवनी या घरात आली ती मनात कुठला ना कुठला तरी हेतू ठेवून,
ती आपल्या घरच्यांना दगा देण्यासाठी आलीये का माझ्यात आणि अनयमध्ये फूट पाडण्यासाठी आलीये हे मला कळायलाच हवं. त्यामुळे ती या घरात राहणं खूप महत्वाचं आहे, कारण बाहेर जाऊन अशी कृत्य करण्यापेक्षा ती आपल्या नजरेसमोर राहिली तर तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल. रेवा, आजपर्यंत आम्ही गुन्हेगाराला तिथल्या तिथे शासन या न्यायाने कारभार केला. दुखणारा अवयव कापून टाकण्याकडेच आमचा कल होता जी. पण तुम्ही तर आमच्यापेक्षाही मुत्सदी निघालात की हो. रोगाला मुळासकट उपटून नाही काढलं तर तो शरीरात फैलावतो हे तुम्ही चांगलंच जाणलं की हो. चांगलंच आहे. सरनोबतांची राजगादी एका चांगल्या व्यक्तीच्या हातात सुरक्षित आहे हे पाहून फार बरं वाटलं जी आम्हाला. आऊसाहेब, उगाचच माझी स्तुती करू नका. हे सगळं मी तुमच्याकडनंच तर शिकलीये. पण आमच्यापेक्षा सवाई होणार असं दिसतंय बघा तुम्ही. चांगलंय. पण रेवा, काळजी घ्या, सांभाळून राहा. ही अवनी दिसते तितकी साधी नाही बरं. तुमच्या पुढे 4 पावलं चालते बघा ती. तिच्या पावलांचे माग जरा सांभाळूनच काढा. सरनोबतांना तुमची गरज आहे हे कधीही विसरू नका. हो आऊसाहेब, तुमचा सल्ला घेतल्याशिवाय मी काही करणार नाही. निघते मी. रेवा, तू आजकाल त्या सासू सुनेंच्या सिरियल्स किंवा किचन मधलं राजकारण दाखवणाऱ्या सिरियल जरा जास्तच बघतेस का? काय? नाही, त्यात बायका कशा एकमेकांविरुद्ध कट कारस्थान करतात किंवा लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करतात किंवा कुठच्याही 2 लोकांच्या मध्ये आगलावेगिरी करतात. हे सगळं बरं जमू लागलंय तुला. अनय, काय बोलतोयस तू हे? खरंच बोलतोय. का आश्चर्य वाटलं? अरे पण मी असं कधी केलंय? अवनी या घरात काहीतरी डाव खेळायला आली आहे किंवा तिचं या घरात येण्यामागे एक विशिष्ट उद्दिष्ट आहे हे तूच म्हणाली होतीस ना. असं सगळं बोलून आऊसाहेबांचे कान भरताना तुला काहीच कसं नाही का ग वाटलं? अवनी माझ्याबरोबर 24 तास असते म्हणून तू इन्सिक्युअर्ड फील करतेस. पण ह्या चूक अवनीची नाहीये रेवा, चूक माझी आहे. माझं प्रेम कुठेतरी कमी पडलंय म्हणून तुला असं वाटतंय की मी आता बाहेर जाऊन. अनय, तसं नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण पण अवनी खरंच एक चांगली मुलगी आहे आणि एक मेहनती मुलगी आहे आणि मी तिच्या विरोधात विनाकारण काहीही ऐकून घेणार नाही. अनय, अरे पण मला काहीच ऐकायचं नाही रेवा, कारण मला ना तुझ्याकडून तशी अपेक्षाच नाहीये. अवनीचा बायोडेटा बघून तिला आपल्या ऑफिसमध्ये भरती करण्यासाठी वशिला लावलास तू. तिला आपल्या घरात राहण्यासाठी बोलवलंस तू. आऊसाहेबांनी तिला घरात राहण्याची परवानगी द्यावी म्हणून आऊसाहेबांशी बोललीस तू. आणि आता नक्की काय झालं ग की तुला ती इतकी खुपायला लागली? कारण मी जे बघतेय ना ते तुला दिसत नाहीये अनय. मला सगळं दिसतंय रेवा आणि स्वच्छ दिसतंय. मला कळतंय तुझ्या मनात आता काय चाललंय ते, पण तसं खरंच काय नाहीये. आणि जर तुझा माझ्यावर विश्वासच नसेल तर मी काय सफाई देणार? आतापर्यंत मला वाटत होतं की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो, पण हा माझा भ्रम होता. तुझा माझ्यावर विश्वास तर नाहीच आहे, पण मला तुझ्याकडून हे वागणं सुद्धा अपेक्षित नव्हतं. अनय, अरे सोड ना, झोप आता. मला सुद्धा झोप आली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे अवनीबद्दल उलटसुलट काहीच बोलायचं नाही. जी मुलगी आपल्यासाठी इतक्या खस्ता खातीये आणि दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करतेय, तिच्यावर असले आरोप करणं म्हणजे तिच्या मेहनतीचा अपमान करण्यासारखं आहे. निदान तेवढं तरी करू नकोस प्लीज.
पहिले 2 एक्के मला बाजी मारण्यासाठी पुरेसे होते. घरच्यांचं मन जिंकणं आणि अनयचा विश्वास मिळवणं. पण या 3ऱ्या पत्त्याने डावात रंगत आणली. आता बाजी माझी झाली. अनय आणि रेवामध्ये झालेलं भांडण आणि त्यांच्यात आलेला दुरावा आता माझ्या डावात मला जिंकवणारं पान ठरणार आहे. सगळं आपल्या मनासारखं होतंय सुमित्राताई. काही दिवस फक्त आपला खेळ सावधपणे खेळावा लागणार आहे. एकदा का मी माझ्या आखलेल्या मार्गावर चालत माझ्या ध्येयापर्यंत पोचले ना की आपला सूड पूर्ण होणार. सरनोबत या डावात हरणार आणि अवनी जिंकणार. सुमित्राताई जिंकणार. देवा, किती स्वप्न घेऊन मी या घरात आले होते. अनेक वेळेला तू माझी परीक्षाही बघितलीस, पण तुझ्या सगळ्या आव्हानांना पेलायचा मी प्रयत्न करत आली. कारण आप्पा महाराजांनी सांगितलं होतं याच गोष्टींसाठी तू मला या घरात पाठवलंस. आणि ती आव्हानं पेलताना अनय माझ्या सोबत आहे यांनीच मला बळ मिळत होतं. पण अवनी नावाचं हे जे वादळ माझ्या आयुष्यात आलंय, तिचा या घरात येण्यामागे काय उद्देश असेल मला काहीच कळत नाहीये. ती स्वतःहून काहीच सांगणार नाही हे तर कळलंच आहे, पण ती अशी का वागते? अनयशी खोटं बोलून तिने त्याचा इतका विश्वास संपादन केलाय की अनय तिच्या बाबतीत काहीच ऐकायला तयार नाही. अनयच्या प्रेमाच्या बळावर मी या घरात सगळ्या कुटुंबियांचा राग, त्या बंद दारामागची सावली सगळ्याशी लढू शकले, सगळं निभावू शकले. पण अग्नीने माझ्या त्याच आधारावर नजर ठेवलेली मला जाणवती. तिच्याचमुळे माझ्यात आणि अनयमध्ये वाद व्हायला लागले. हे मी नाही सहन करू शकत देवा. अनय आणि अवनीमध्ये नाही 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 असा विचारही मी सहन नाही करू शकत. देवा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आतापर्यंत सगळ्या संकटात तू मला साथ दिलीस. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू देत. प्लीज देवा, अनय आणि माझ्या प्रेमाला अग्नीची दृष्ट नको लागू देऊस. मी किचन मध्ये गेले नाही तर हे कोणी केलंय? सरप्राईज. हे काय आहे? हे सगळं मी केलंय. म्हणजे पुस्तकात बघूनच थोडासा प्रयत्न केलाय. त्यामुळे प्लीज हे कसं झालंय ते मला सांग ना. नाही म्हणजे नाहीतर माझं सगळ्यांसमोर हसू व्हायचं. कारण तुला माहितीये की मी कुकिंग मध्ये काही ग्रेट नाहीये. अग्नी, तू हे सगळं का केलंस? तुला आऊसाहेबांनी सांगितलं ना किचन मध्ये जाऊन काम नाही करायचं म्हणून. त्यांना कळलं तर चिडणार नाहीत का त्या? आणि शिराचं प्रकरण विसरली आहेस का तू? नाही विसरले. पण रेवा जाऊ दे ना, आता नको तो विषय. आणि त्या जर रागवल्या तर मी नाही जाणार परत किचन मध्ये. मी बघून घेईन काय ते. पण तू प्लीज हे टेस्ट कर ना. ही इतकी का मागे लागली? हिचा काही हेतू तर नसेल यामागे? हिने काही मिसळलं तर नसेल याच्यात? रेवा, अगं किती भाव खाशील? त्याच्यापेक्षा हे पोहे खा आणि सांग मला कसं झालेत ते. म्हणजे काही कमी जास्त असेल ना तर आताच काय ते आपल्याला करता येईल. अगं मग तू खाऊन बघ ना, म्हणजे तुलाही चव कळेलच ना त्याची. अगं पण तू सांगितलंस तर कळेल ना मला. तू एक्सपर्ट आहेस ना याच्यात. प्लीज. अगं खरंच नको माझ्यासाठी. रेवा अगं कसे झालेत? बरे आहेत, पण मीठ कमी आहे थोडस. गुड मॉर्निंग. हे काय, तू असे हिला पोहे का भरवतेस? अरे भरवत नाहीये, पण मी केलेला पदार्थ कसा झालाय हे एका सुगरणीला विचारते. हो, म्हणजे आज ब्रेकफास्ट तू केलेला दिसतोयस. वा, बघूया कसे झालेत पोहे. थांब ना, मी त्याच्यासाठी वेगळी प्लेट बनवते. अगं पण मला आणि अनायला सवय आहे का प्लेट मधून खायची? हो ना, घे. रेवा, अगं मी हा नाश्ता ना खास तुमच्या दोघांसाठी बनवलाय. त्यामुळे तू तुझ्या खाण्याकडे लक्ष दे ना. मी अनयसाठी बनवते दुसरी प्लेट. हो हो ठीक आहे, एवढा वाद नको या पोह्यांवरनं. ठीक
ठीक आहे रेवा, अवनी म्हणते तसं करू. अरे वा, माझ्या प्लेटमधून हिने अनयला का खाऊ दिलं नाही? काय एवढा हट्टीपणा करतेय? कुठल्याही प्लेटमधून खाल्ले असते तरी तिने केलेलेच पोहे अनयने खाल्ले असते ना. छान झालं चिकनीचा अवनी. हा, पण आपण शिरा बनवायच्या आधी शिकली असतीस तर आपलं हसं नसतं झालं. अवनी, जर आता तुझी शेफगिरी संपली असेल तर ऑफिससाठी निघायचं का? हो हो, बरं तू खाऊन घे, तोपर्यंत मी लॅपटॉप घेऊन येते. नाही, एक मिनिट. तू अनयला नाश्ता करायला लाव. तसंही तू बनवलास त्यामुळे तो नकार देणार नाही. मी घेऊन येते तुझा लॅपटॉप. हा, आलेच. काय अवस्था झाली आहे रेवाच्या राज्यात आमची. एक चहा मिळाला नाहीये सकाळपासून. आज चहासाठी इतकी वाट बघावी लागते. उद्या जेवणासाठी हातपाय नाही जोडावे लागले म्हणजे मिळवली. थोरल्या वहिनी, आजच वेळ झालाय ना, आणि तसंच काहीतरी कारण असेल, अन्यथा रेवा कधीच काही विसरत नाही. धाकटी आई साहेब, तुम्ही स्वतःच्या सुनेचं कौतुक करणारच, पण हल्ली रेवा खूप बदलली आहे. ती विचित्र वागायला लागली आहे. कुणाची पर्वाच नाहीये तिला. तिला माहितीये मला बेट्टी लागतो, तरी ती ते आणायला नेहमीच लेट करते. रॉमिला, रेवा जहागीरदारीने, आणि तरी सुद्धा सगळ्यांचं ती अगदी स्वखुशीने करते. निदान स्वतःचा चहा तरी तू करून घेऊ शकतेसच ना. ते रॉमिला का काम करेल? तिच्या मॉमनं पैसा दिला म्हणून अनयचा व्यवसाय उभा राहिलाय. तसं बघायला गेलं तर आमच्या मेघदत्तापेक्षा तुमच्या अनयचाच जास्त फायदा झाला आहे या लग्नामुळे. थोरल्या जाऊबाई, कधीपासून तुमचं आमचं करायला लागलात? मान्य आहे, रॉमिलाच्या आईचा पैसा त्यात लागलाय, पण सरनोबतांना त्याची कधीच गरज नव्हती हे विसरू नका. आणि अनय राबतोय ना, तो बिझनेस सगळ्या सरनोबतांच्याच मालकीचा आहे. मेघदत्तला त्यात रस नाहीये म्हणून तो त्यात लक्ष घालत नाही. उलट जर का त्यांनी त्यात लक्ष घातलं तर एकाला दोघे होतील आणि कामाचा उरक वाढेल. पण त्याबद्दल आम्ही कधीच काही बोलत नाही. एका चहावरून तुम्ही इतक्या पुढे पोहोचाल असं वाटलं नव्हतं. मी सांगते तुमच्यासाठी चहा कर. अक्का, कुठं बी कोणी बी जायची गरज नाही. मी आणलं बघा चहा. या बसा. सगळी महाभारताची लढाई संपल्यानंतर आणायचा होतात ना चहा. घसा सुकला इथे चहा चहा म्हणत. त्या अवनीताई सगळा किचन अडवून बसले तो. ते कसला पोहे करताय. म्हणजे रेवानं आता त्या पाहुणीला सुद्धा कामवाली बनवायचं ठरवलंय. अवनी आणि कामवाली, तिचे तर काहीतरी वेगळंच बनायचे मनसुबे दिसत आहेत. मुलगी मात्र बुद्धिमान आहे हा अगदी. अनयच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. पण आता बघा ना, घरचं काम करायलाही काही वाटत नाहीये तिला. हो, पण 2-2 तास किचन अडवून काय कामाचं हो. आणि त्या कामाचा उरक रेवाक्कांसारखा पण नाही हो. बस बस, खूप बोललात. उद्यापासून चहा वेळेवर आणा, नाहीतर या चहा पायी खूप भांडणं होतील या घरात. आताही होणारच होतं, पण तुम्ही आलात म्हणून ते टळलं. चहा बघा नुसतं कारण हो. आज बघा अमावास्या आहे, तेव्हा सगळ्यांची टाळकी भडकणारच की. अच्छा अच्छा. ए, रेवा का नाही आली अजून? ती लॅपटॉप आणायला गेलीये का बनवायला गेलीये? बरं थांब, मी बघून येते. तुझी बॅग पण आणायची आहे का? हा चालेल. हा, मी घेऊन येते. थँक्स. हा फोटो काय या सगळ्याचा अर्थ?